खूप भयंकर पाऊस झाला. 15 ते 20च मिनटं झाला, पण एवढा भयंकर झाला ना की बापरे, काही सुचत नव्हतं. आम्ही कपडे तर खूप जास्त धुतलेले होते आणि इथे आई आणि मावशी खूप ट्विन्स बनलेले होतं. गाऊन सेमच होतं. प्राचीला नाईट होती म्हणून निघून गेली ती माझा ड्रेस घालून आणि आम्ही असंच करतो दोघी बहिणी. नंतर मग मी आत्याकडे गेली तर तिची नात असं काहीतरी आगाऊपणा करत होती आणि मग तिला ड्रेस घ्यायला पण जायचं होतं, कारण अधिक मासाचा शेवटचा दिवस होता आणि आम्हाला गिफ्ट पण द्यायचं म्हणून मी गिफ्ट पेपर पण इथे घेतलेला होता. आणि काशवीचा काहीतरी आगाऊपणा चालला होता, जे की माझ्या आत्ता वहिनीची मुलगी आणि श्रीषा आणि ही सारख्याच वयाच्या आहे. आणि मग आत्याने मला पाहुणचार पण सांगितलं होतं. आता असं कधी होत नाही, मी आली आणि आत्या मला पाहुणचार करत नाही, बऱ्याचदा असं होते. आणि नंतर मग आत्याने छान असे पांडगे करायचंच ठरवलं, म्हणजे मीच सांगितलं तिला, कारण बाकी तर मला काही खायची इच्छा नव्हती. म्हटलं चल बऱ्याच दिवसांनी आली आहे तर हे कर. आता तुमच्याकडे पांडगे कसे करतात आणि याला काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा. हे अशा प्रकारे तयार करायचे असतात, छोटा गोळा, मग त्याच्यामध्ये ना पूर्ण असा टाकायचा आणि नंतर मग हे असे भाजून काढायचे. तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही मला, तर हे गौरी जे असते ना, म्हणजे की शेणाची, त्याच्यावर हे भाजायचे असतात. त्याला जग्र असं म्हणतात. नंतर मग आम्ही सगळे असे छान मस्तपैकी जेवायला बसलो होतो बऱ्याच दिवसांनी आणि खूप मस्त असं जेवण झालं होतं. वांग्याच्या भाजीसोबत पांडगे खूप छान लागते आणि श्रीषाचा इथे आगाऊपणा चालू होता. आणि काशवीचा अधिक मास असा साजरा केला आम्ही. जास्त काही डेकोरेट वगैरे केलं नव्हतं, कारण अमावस्या लागणार होती 12 वाजतापासून. मग तिच्या मामाने ना शॉर्टकटमध्येच नाही बोलला. तर मला तर डेकोरेशन करायला खूप जास्त आवडतं, पण ती काही राहत नव्हती आणि श्रीषा पण तिथे थांबायला तयार नव्हती. म्हणून ते बोलले की चला आपण पटकन आवरून घेऊ आणि अशा प्रकारे मस्त केला. आणि मग ना मावशी वगैरे पण चालली होती, काकाजी पण गेले. मला खूप कसतरी वाटत होतं, कारण सगळं घर खाली होणार होतं. आणि मग अचानक आठवण आली म्हणून तनूच्या लॅपटॉपमध्ये ना माझे लग्नाचे फोटो बघितले. आता तुम्हाला बघायचे आहे का नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुमच्यासोबत शेअर करीन. खूप घाईत माझं लग्न झालं होतं 8च दिवस. मग आत्या आली आणि आत्यासोबतच मावशी गेली. हे सगळे सेवाग्रामला गेले. चलो, फॉलो नसेल केलं तर फॉलो करून घ्या. बाय.